आज ठाणे आणि मुंबईतील अनेक प्रतिष्ठित उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे प्रचार सभांचा धडाका सुद्धा सुरू आहे। या सगळ्या घडामोडींचा आढावा पुढच्या अर्ध्या तासात घेणार आहोतच, पण सुरुवातीला आपण पाहूया आजची आघाडीची वर्तमानपत्र नेमकी काय हेडलाईन घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहेत। लोकसत्ताची आजची हेडलाईन आपण पाहूया। लोकसत्तानं अर्थातच एसआयटी पुढे हजर होण्याकरता रेवण्णाकडून मुदतीची मागणी म्हणत आता लोकसत्तानं या ठिकाणी आपण पाहतोय ही हेडलाईन केलेली आहे। एसआयटी पुढे हजर होण्याकरता रेवण्णांकडून मुदतीची मागणी करण्यात आली आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि मतदारसंघाचे खासदार हासन या मतदारसंघाचे खासदार आणि भाजप जनता दल युतीचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांनी विशेष तपास पथकासमोर हजर होण्याकरता 7 दिवसांची मुदत मागितली आहे। प्रज्वल रेवण्णा सध्या परदेशात असून त्यांचं पारपत्र रद्द करण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेली आहे। हासन मतदारसंघासाठीचं मतदान पार पडताच प्रज्वल रेवण्णा परदेशात निघून गेले असून सत्याचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आता पाहूया महाराष्ट्र टाइम्सची नेमकी हेडलाईन काय आहे। तर महाराष्ट्र टाइम्सनं शिंदे यांची सरशी असं म्हणत ही हेडलाईन केलेली आहे। खरं तर ही बातमी का लोकशाही मराठीनं सुद्धा लावून धरलेली होती। मुख्यमंत्री या सगळ्या जागा राखण्यात किंबहुना स्वतःच्या ठेवून इतरही जागा मिळवण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांची सरशी पाहायला मिळते। भाजपकडून 15 जागा मिळवण्यात यश आलेले आहे। एकनाथ शिंदे यांना भाजपला मुख्यमंत्री पद देऊ केलं असलं तरी त्यांना निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये भाजप आपला खरा रंग दाखवेल आणि त्यांना फारशा जागा देणार नाहीत अशी चर्चा सुरू असताना हा दावा विरोधकांचा सपशेल खोटा ठरवण्यात आलेला आहे। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नाशिक, ठाणे, कल्याणसह मुंबईत देखील भाजप इतक्याच जागा घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी 16 जागा मिळणार असं म्हटलं होतं। पालघरच्या जागेचा तिढा अद्यापही कायम असला तरी एकनाथ शिंदे यांनी 15 जागा भाजपकडून घेण्यात यश मिळवलेले आहे। तर आता सामनात नेमकी काय हेडलाईन केलेली आहे ते सुद्धा आपण पाहूया। सामनात अर्थातच काल जी उद्धव ठाकरे यांची सभा झालेली होती त्या संदर्भात आपण पाहतोय ही हेडलाईन करण्यात आलेली आहे। गाईवर बोलता आता महागाईवर बोला असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं होतं। ही सामनाची आजची हेडलाईन आहे। मोदींचं सरकार हे गजनी सरकार आहे। मोदींनी आता गाईवर न बोलता महागाईवर बोलणं गरजेचं आहे। चाय पे चर्चा करता तशी आता मुद्द्यांवर चर्चा करा असं म्हणत थेट आव्हान देण्यात आलेलं होतं। हातकणंगले इथल्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी हे चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळत आहे। आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ या सभेत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे। आता पाहूया गुजरात समाचारनं नेमकी काय हेडलाईन केलेली आहे। तर गुजरात समाचारनं हिंदू कायदा आणि सप्तपदी संदर्भात जो काही निर्णय घेण्यात आलाय त्या संदर्भात हेडलाईन केल्याचं पाहायला मिळत आहे। तर अर्थातच सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। हिंदू विवाह हा एक संस्कार आहे आणि नाच गाण्याचा, जेवणाचा किंवा दारू पिण्याचा हा काही कार्यक्रम नाही अशी टिप्पणी देखील सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे। तसंच सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाहाला मान्यता देता येत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बी नागरत्ना यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। तर असे विवाह निरर्थक समजले जातील जर सप्तपदी झाली नसतील तरी हे विवाह वैध राहणार नाहीत, कारण हिंदू विवाह दरम्यान सप्तपदी सारखे विधी अतिशय महत्त्वाचे आहेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी दिलेला आहे।
आता पाहूया आपण टाइम्स ऑफ इंडियाची नेमकी हेडलाईन काय. तर टाइम्स ऑफ इंडियानं दिल्लीतील 100 शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आलेली होती. तीच नेमकी आज टाइम्स ऑफ इंडियानं या ठिकाणी हेडलाईन केल्याचं दिसतंय. केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील जवळपास 100 शाळांना बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्यानुसार काल पहाटे 4 वाजता या शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आलाय. ईमेल पाठवणाऱ्याचा शोध हा देखील घेतला जातोय. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचा सगळा परिसर रिकामी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. धमकीचा ईमेल मिळालेल्या शाळांमध्ये मयूर विहार आणि मदर मेरी स्कूल, द्वारका इथल्या दिल्ली पब्लिक स्कूल आणि चाणक्यपुरी इथल्या संस्कृत स्कूल, बसंत कुंज इथल्या दिल्ली पब्लिक स्कूल आणि साकेतमधील MT स्कूल या शाळांचा समावेश आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.